नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर. सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सहजपणे तुम्हाला सुद्धा करता येईल अशी ब्लाऊज डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच. घडी घ्यायची आहे 9.5 इंचाची. 2.25 इंचाचं घ्यायचे आहे गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची आहे. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला गळा उंची घ्यायची 9.5 इंच. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची घेऊ शकता. इथे 2.25 इंच गळा रुंदी घेऊन हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आणि इथे द्यायचा आपल्याला पानाचा आकार. बघा, याप्रमाणे आपण पानाचा आकार देणार आहे अगदी सोप्या पद्धतीत. त्याच्यानंतर हा मुंड्याचा आकार तो कट करून घेतला. नंतर घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची, बंद बाजू अशी बंद बाजूकडे करायची, एक पदर ओपन करून पिन लावून घ्यायची आणि जो कपड्यावरती आपण आकार आखला तोच आपण कॅनव्हासवरती असा आखून घ्यायचा आहे. सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची आहे. नंतर पिन काढून घ्यायची, पुन्हा याला घडी मारायची आणि दुसऱ्या बाजूनी सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा आहे. नंतर रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडून आपण बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे याप्रमाणे. त्याच्यानंतर आपण घ्यायचं आता ब्लाऊज पीस. त्याच्यावरती ते अस्तर ठेवायचं आहे आणि मोंढ्याच्या बाजूने आहे ते थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे. आता पीस ओपन करून ठेवायचा, त्याच्यावरती हे अस्तर पण ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती आपण जे आकार दिलेलं कॅनव्हास आहे ते घ्यायचं. सेंटरला सेंटर लावायचा आणि कॅनव्हासवरती जी रेषा आखली त्याच रेषेवरती आपल्याला घ्यायची शिलाई मारून. शिलाई मारताना कुठेही घाई गडबड करायची नाही, अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारायची, म्हणजे जो आकार आपण दिलेला आहे तोच बरोबर तयार होईल. आता पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो भाग आहे तो साधारण 1/2 इंच अंतर सोडून बाकीचं कट करून घ्यायचं आहे. आता असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे, म्हणजे आपल्याला कॅनव्हास वळवायला प्रॉब्लेम येत नाही आणि परफेक्ट असा गळा आपला तयार होतो. आता अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये पलटी करून पूर्ण गळ्यावरती आपल्याला दाबटीप मारून घ्यायची. दाबटीप मारताना सुद्धा अगदी व्यवस्थित असं बोटाने व्यवस्थित पकडून आणि मगच ती दाबटीप मारायची आहे, म्हणजे जसा आकार आपण दिला तसाच तो परफेक्ट तयार होईल. बघा, याप्रमाणे पूर्ण गळ्यावरती आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची. आता कपड्याला पलटी करून आपल्याला सगळीकडनं अस्तर घ्यायचं जॉईंट करून. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा, याप्रमाणे आपल्याला सगळीकडनं अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. अस्तर कुठेही गोळा होणार नाही किंवा पीस कुठेही गोळा होणार नाही याची खात्री करून घ्यायची आहे. आता उरलेला जो कपडा आहे तो घ्यायचा असा कट करून. बघा, याप्रमाणे आपण हा कपडा कट करून घेणार आहे अगदी व्यवस्थित. आता लगेच पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. खाली अर्धा इंच पकडायचं आणि वरती 4.5 इंच पकडायचं आणि अशी टिप मारून घ्यायची. दोघंही टक्स एकसारखेच आले पाहिजे. लगेच कमरेला पट्टी लावायची, पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि वरतून अशी ठेवून सिंपल अशी शिलाई मारून घ्यायची. सेंटरला आलं की पट्टीला एक चुनी टाकायची आहे, त्याच्यावरती द्यायची आता दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. आता पाठीचा भाग आपला अगदी व्यवस्थित असा तयार झालेला आहे. नंतर आपण आता कॉन्ट्रास्ट कपडा घेणार आहे. साधारण 1 इंचाचा आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतला आहे, 1 इंच रुंदीचा. त्याला असं डबल घडी करायची आणि शिलाई मारून घ्यायची. कडेला शिलाई मारायची व्यवस्थित. शिलाई मारून झाल्यानंतर सुई दोऱ्याची सहाय्याने तिला करून घ्यायचे पलटी. तिची सुंदर अशी आपल्याला नॉड तयार करायची.
आता याचे साधारण 1.5 इंचाचे आपल्याला करायचे तुकडे. बघा आणखी आपण हे तुकडे बनवून घेतलेत. आता आपल्याला इथे सेंटरला एक रेष मारून घ्यायची गळ्याच्या, आणि गळ्याच्या कडेने बरोबर अर्धा इंच अंतर सोडून अशी एक रेष मारून घ्यायची. बघा याप्रमाणे. इकडनं सुद्धा हीच रेष आपल्याला उमटवून घ्यायची आणि त्याच्यावरती सुद्धा ही डार्क करून घ्यायची पुन्हा. आता जी रेषा मारली त्याच्यापासून 1.5 इंच अंतर मोजायचं आणि पुन्हा एक रेषा आपल्याला अशी मारून घ्यायची. बघा म्हणजे काय होतं, आपल्याला जी डिझाईन बनवायची ना ती आपण बरोबर ह्या रेषेच्या मापात बनवणार आहे. म्हणजे ते अगदी परफेक्ट येण्यासाठी आपण ह्या रेषा मारलेल्या आहे. रेषा मारून झाल्या की आपल्याला ही डिझाईन लावायला सुरुवात करायची. तिला असे हे करायचं आहे, डबल म्हणजे घडी करायची त्याची, आणि जी पहिली रेष मारली आपण त्याच्यावरती ठेवून बरोबर अशी शिलाई मारत चालायची. फक्त आपण जी दुसरी रेषा मारली त्याच्या बाहेर ती डिझाईन जाणार नाही याची खात्री करायची, आणि मग आपल्याला ही डिझाईनला शिलाई मारत चालायची. बरोबर आपल्याला त्या रेषेच्या आतमध्येच ती डिझाईन लावायची हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे काय होईल, आपली डिझाईन ही एकसारखी लागली जाईल आणि दिसायलाही सुंदर दिसेल. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ह्याचप्रमाणे ही डिझाईन लावून घ्यायची. मैत्रिणी, तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि लवकरच आपले नवरात्रीचे 9 कलरसाठी छान छान डिझाईन आपण बनवणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला वेळेवर व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळेल. बघा आता जो उरलेला शिलाईच्या बाहेर जो कपडा दिसतोय तो असा कट करून घ्यायचा आहे. नंतरून आपल्याला या गळ्यावरती लेस लावून घ्यायची. तुम्ही कोणतीही लेस तिथे वापरू शकता. मी इथे ही गोल्डन लेस वापरणार आहे. अगदी व्यवस्थित अशी ही लेस आपल्याला लावून घ्यायची. लेसला दोघं बाजूनी शिलाई मारायची आहे, म्हणून पहिले काय करायचं, एक साईडने बरोबर शिलाई मारून घ्यायची आणि नंतर लेसच्या दुसऱ्या बाजूने पण आपल्याला शिलाई मारून घ्यायची, म्हणजे लेस परफेक्ट अशी बसून जाते. बघा ह्या बाजूने सुद्धा आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. बघा लेसला दोघं साईडने शिलाई मारायची आहे. आता बनवायचे आहेत आपल्याला लटकन. त्यासाठी आपण नॉड घेतली आणि साधारण 3 बाय 3चे असे चौकोनी तुकडे आपल्याला घ्यायचे आहेत. बघा याप्रमाणे आपल्याला ही लटकनची डिझाईन बनवायची आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक करायचं आहे, म्हणजे काय होतं, नवीन नवीन व्हिडिओ बनवायला मला आयडियाज येतात आणि उत्साह येतो तुमच्यासाठी नवीन नवीन डिझाईन आणण्यासाठी. त्याच्यामुळे चॅनलला लाईक करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे डिझाईन कशा झाल्या आहेत त्या. बघा इथे सुद्धा आपण छान अशी लेस लावून घेतली आणि हे नॉट ठेवून हे लटकन आपण तयार करून घेतले. बघा अगदी सुंदर असं लटकन आपलं तयार झालं अगदी कमी वेळात. दोन्ही लटकन आपण बनवून घेतलेत आणि वरतून 2.5 इंच मोजून हे नॉड आपल्याला लावून घ्यायची. आता आपल्याला लागणार आहे सुई, दोरा आणि मणी. तर आपल्याला ही डिझाईन जेवढी बनवली आपण तेवढ्या पूर्ण डिझाईनमध्ये आपल्याला घ्यायचे मणी लावून. बघा ह्याप्रमाणे आपल्याला बरोबर तिथे मध्ये डिझाईनच्या मध्ये ते मणी लावायचे आहेत कडेला असे, म्हणजे जी डिझाईन आपण बनवली ना ती आणखी सुंदर अशी दिसणार आहे. बघा ह्याप्रमाणे आपण मणी लावून घेणार आहे. तर आपले आता मणी लावून झालेत आणि शोचे बटनसुद्धा आपण तिथे ठेवलेले आहेत. सुंदर असे लटकन बनवलेले आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.
कशी वाटली आजची ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.